नमस्कार मित्रांनो. तर आता काय केलं आपण, आपला जो मागं सेटअप होता सगळा स्टुडिओचा, इकडे ग्रीन स्क्रीन, पडदे वगैरे लय काय काय गजबज होते आणि सगळं जुनं होतं. ते आता सगळं काढले आणि आता असं साधं ठेवलं. आता याच्यावरती वॉलपेपर वगैरे लावायचे आहेत. तर ते कसं डिझाईन करता येईल, काय करता येईल याचं सॅम्पल आपण AI थ्रू करूयात. चला तर मग आता AIलाच विचारूयात की माझा स्टुडिओ कसा असेल. ChatGPT अरे लय भारी बोलते आपल्यासोबत. नमस्कार ChatGPT. नमस्कार. तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. काही मदत हवी असल्यास नक्की सांगा. हो, मी आता एक फोटो अपलोड करेल. तर मला त्याचं स्टुडिओ बनवायचा आहे. तर माझ्याकडं जो रफ फोटो आहे तो मी आता अपलोड करेल आणि मग मला त्याचं स्टुडिओचं ऑप्शन द्याल का तुम्ही? हो, नक्की. मला फोटो अपलोड करा आणि मी त्यावरून तुम्हाला एक छान स्टुडिओ डिझाइन आयडिया देण्याचा प्रयत्न करेन. चला आता आपण एक मस्तपैकी हे करूया, फोटो अपलोड करूया आपला स्टुडिओचा. हे बघा, आता इथं मी अपलोड केलेला आहे माझ्याकडं. हे बघा, हा फोटो आहे. चालू झालेला आहे त्याचं ऑप्शन, पण ते म्हणते गेट प्लस. पण अपग्रेड टू क्रिएट फास्टर. आपल्याला काही घाई नाही, अपग्रेड करायची गरज नाही. त्याच्यामुळे हो त्या दमाने काही विषय नाही, आपल्याला काही घाई नाही आहे. ओ भाई साहब, काय बनवलं हे? हे असलं करणार आहे का आपण? तर वरतून एक लाईट, मागं पॉडकास्ट, हे मागं हे असलं नाही करणार आपण. फक्त सोफा आहे बा, त्याने सोफा करेक्ट घातला आहे. बाकी नाही नाही, हे असलं टेबल वेबल याला खर्च नाही करणार. पण जाऊ द्या, असं यायचा यूज आहे की जे तुम्ही फोटो टाकून तिथं ते करू शकता. एवढंच मला दाखवायचं होतं. मग एवढं आहे ते सांगाल तेवढं नाही कर, त्याला करायला काय ते फुकाट करते. आपल्याला मोकार पैसे घालवायला लागतात.